पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, आनंदी, ते माझे कपाटातून कपडे काढून देतेस? आनंदी, माझे कपडे मी तुला का काढून द्यायला सांगतो माहितीये? कारण माझ्या कपड्यांच्या कलर कॉम्बिनेशन बद्दलचा तुझा जो सेन्स आहे ना, तो खूप भारी आहे। मी आंघोळ करून येतो। आनंदी, हाँ काय? अगं थंड पाणी येते, गरम पाणी काय येत नाहीये? अहो मला वाटलं तुम्ही गिझर चालू केलं असेल, मी नाही केलं। काय आनंदी, तुला हे रागवणं छान जमलंय हा? किप्पाय माझे वर्षातही मुद्दाम नाही करत ते मी, मला खरंच वाटलं की त्यांनी गिझर चालू केलं असेल। पण हे जे काही तुझं चाललंय ना, त्याच्यामुळे दादा कधीच विसरणार नाही बघ तू। पण मला बिचाऱ्या माझ्या दादाची दया येते ग, तो तुला एवढा मस्का मारतोय। वर्षाताई, तुमच्या दादांना खूप त्रास देतेय का मी? अजिबात नाही, तू तुझा लढा असाच चालू ठेव। परत चला, या लढ्याला पाठिंबा देता देता नाश्ता करायला विसरलाय तुम्ही। हे घ्या। वर्षाताई, कोथिंबीर नाहीये, कोथिंबीर संपलीये हे माझ्या लक्षातच नाही आलं। अगं कोथिंबीरीचं काय घेऊन बसलीस एवढं? इतका खमंग वास येतोय आनंदी, छानच झाले असणार पोहे, मी सांगते ना तुला। मस्त झाले खरंच? हा, पण तरी मला कोथिंबीर खूप आवडते। कोथिंबीरीचा रंग आवडतो, वास आवडतो। तुम्हाला माहितीये, माझे आबा आणायचे गावाकडे कोथिंबीर। आमटीत म्हणू नका, भाजीत म्हणू नका, साबुदाण्याच्या खिचडीत म्हणू नका, पोह्यांमध्ये म्हणू नका, सगळ्या पदार्थांमध्ये मी कोथिंबीर टाकायची। त्यामुळे आता पोह्यांमध्ये कोथिंबीर नाहीये ना, असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय मला। दादाची थंड पाण्याची आंघोळ झालेली दिसतेय। नाही, आधीच गुलाबी थंडी, त्यात थंड पाण्याने आंघोळ, मजा आली असेल ना? काय आनंदी? काय? बस 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 बस, आनंदी ऐक, माझ्याकडून चूक झालीये, मला मान्य आहे, त्यासाठी मनापासून माफी मागतो मी तुझी। हा, 2 दिवस झाले तू मला वापस करत नाहीयेस, असाच बोला धरूनच, मला नाही सहन होत ग, प्लीज। हे बघ, मला माहिती आहे 2 दिवसात माझी काय अवस्था झाली आहे ती, हे जे कुडकुडणे ना, हे खरंच 2 दिवस झाले मी कुडकुडतोय, तू माझी बोलत नाहीयेस म्हणून। प्लीज माफ करणं, हवं तर मी तुझ्यासमोर कान पकडतो। नाही नाही, हे बघ, मी कान पकडतो। बाप रे आनंदी, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून कोर्टात लढणारा माझा दादा स्वतःवरच्या आरोपासाठी कान पकडून माफी मागतोय। दादा, काय अवस्था झाली रे तुझी? अहो सोडा बरं, ते कसं दिसतंय? काय म्हणतील वर्षाताई? उठा उठा बरं। ऐक आधी ऐक, मला माफ कर। केलं, माफ केलं। नक्की? जे आहे ना, गेले 2 दिवस ऐकतोय मी, त्याचीच मला भीती वाटायला लागली। बोलला मला माफ केलंस तू, आणि इथून पुढे माझ्या डब्यामध्ये जे जेवण देशील ते नेहमी बनवते तसंच असेल। छोट्या छोट्या गोष्टीवर मला सांगतेस, ते आता सांगशील नक्की? राग गेला? हसून बोल ना। केलं।
माफ केलं आणि माझा रागही गेला. उठा बरं आता. पोहे देते, डबा पण व्यवस्थित भरते. चल. हळू. काय तुम्ही काय धावत पळत 7 मजले चढून आलात? हा, म्हणलं उशीर नको व्हायला म्हणून. हा मग ठीक आहे, मला माहिती होतं तुम्ही उशिरा येणार आहेत. नाही तसं नाही का, आता मला काल उशीर झाला म्हणून तू चिडली होतीस, म्हटलं आज नको उशीर व्हायला. हा ठीक आहे, पण एवढ्या मोठ्यांदा कोण बेल वाजवतं? सगळेजण झोपलेत. पण तू जागी आहेस. बघितलंस, हेच मी तुला काल सांगत होतो. मला तुझ्याशिवाय जेवण जात नाही आणि तूही मी आल्याशिवाय जेवत नाहीस. असं आहे. हा हे बघ, मी काढलंय बघ. काय? बघ. कोथिंबीर? एवढंच नाही काही. अहो अहो, एवढी कोथिंबीर? अजून आहे, थांब. एवढी कशाला? येत असताना सिग्नलला गाडी थांबली, बाजूला भाजीवाला बसला होता. ही छान अशी टवटवीत कोथिंबीर दिसली. 15 रुपये जुडी. आपला नेहमीचा भाजीवाला 20 रुपयाला एवढी एवढीशी देतो. म्हटलं एवढी मिळते आणि घरात पण कोथिंबीर नाही, घेऊन आलो मग. हो पण तरी एवढी? हो, कारण कोथिंबीरीमुळे प्रत्येक पदार्थ छान लागतो. आमटी म्हणू नका, भाजी म्हणू नका, पोहे म्हणू नका, साबुदाण्याची खिचडी म्हणू नका, सगळ्यांमध्ये कोथिंबीर टाकली ना की छानच लागतात, हो की नाही? पण 6 महिने नाही टिकत कोथिंबीर. अच्छा, तू आता काहीतरी कर. आता हे कोथिंबीर फक्त निवडून ठेव आणि नंतर जशी लागेल तशी वापर. के बाय माझे, केवढी आहे ती कोथिंबीर एकटीने? हा, मी कशाला आहे? आलोच, थांब. अहो आहा, उठायचं नाही तू, बस मी आलो. काय करताय तुम्ही? नाही, तू थांबायचं तिथेच. काही नाही, मी आलोच, थांब. पण दोघांनी मिळून निवडूया. किती फ्रेश आहे बघ. तुला कोथिंबीरचा वास पण आवडतो ना? टिकेल तेव्हा खरं. थांबा, आलेच मी. हे घ्या. वर्षाताई, झोपायचंय ना तुम्हाला? मी सांगते यांना तुम्हाला झोपायचं. थांबा बरं. कशाला आलीस इथे? अगं मला काही झोप वगैरे येत नाही. मी तुमच्या खोलीत बसते थोडा वेळ मोबाईल बघत. तू जा ना, दादाबरोबर वेळ घालव. वर्षाताई, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. आम्ही बस एकत्र कोथिंबीर निवडत बसलोय. पण कोथिंबीर निवडण्यात नवरा आहे ना बरोबर, त्याचं काय? खरं सांगू का, सकाळी तुम्हाला मी सांगत होते बघा कोथिंबीरीबद्दल, तेव्हा यांनी काहीतरी ऐकलं म्हणून घेऊन आलेत कोथिंबीर. आणि खूप आणली आहे. चिडली आहे ना मी.
म्हणून चाललेत काहीतरी प्रयत्न. असंही ह्या व्यतिरिक्त काय करतील ते, काय बोलतील माझ्याशी? त्या रात्रीचं तर काही आठवत नाहीये त्यांना, मग काय बोलणार बरं? बोलणार सगळं बोलणार. मनातलं सगळं एक दिवस ओठावर नक्की येणार. तू जराशी कळसोस बस. आणि आता माझा दादा तुला मनवण्यासाठी कोथिंबीर निवडायला बसलाय ना तुझ्या बरोबर. आनंदी, हा, तू उद्या कोथिंबीरची वडी बनवशील का ग? अरे कोथिंबीर वडी काय, उद्या तुझ्यासाठी ती कोथिंबीरची बिर्याणी पण बनवेल. अहो कमाल आहे, माझी बायको नसती कोथिंबीरीवर मानली. नाही तर इतरांच्या बायका नवऱ्यांना काय काय करायला सांगतात. हिरे काय आणून द्या, सोन्याचे दागिने काय आणून द्या. माझी बायको किती गोड आहे, फक्त कोथिंबीर. 15 रुपयांच्या कोथिंबीरीवर मानली. राग गेला ना? मला दे, थोडस दे. नाही माझं थोडस. आई ग, गुडघे दुखतात ग माझे. कोणीतरी उघडा रे दरवाजा. उठले असते मी. कोणी आहे का? आहे मी आहे. अगं बाई, तू इथेच आहेस का रे? उघड उघड. कोण मेला सकाळी सकाळी धडपडतंय, काय कळत. तुम्ही? हो, मी या सोसायटीचा सेक्रेटरी. तुम्हाला तर आयुष्यात कधीच विसरणार नाही मी. काय केलं तुम्ही त्या दिवशी? काय काय झालं काय? तुम्हाला चांगलं माहितीये मी दारू पित नाही. इतकी वर्ष झाली मी कधीच दारू प्यायलेलो नाहीये. इतका फालतूपणा का केला तुम्ही? का पाजलीत मला? हो, कारण पार्टी म्हटल्यानंतर हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतात. ही छोटी मोठी गोष्ट आहे? हा. अहो, तुम्हाला माहितीये का माझी काय अवस्था झाली होती? तुम्हाला याचं गांभीर्य आहे? कारण हे बघा, त्रास करून घेऊ नका. माझी पण अवस्था तुमच्यासारखीच होती. माझं म्हणणं काय, तुम्ही लिंबू पाणी घ्या, पण त्याआधी ही नोटीस घ्या. हे कसली नोटीस आहे ही? नोटीस? काय नोटीस? कुणी कुणी पाठवली? काय कशाची नोटीस? काय लिहिलंय त्याच्यात? अरे थांबाल जरा. पहिल्यांदा आहे नोटीस. काय नाही, सेक्रेटरी आले होते, नोटीस घेऊन गेले. बघूया तरी काय लिहिलंय ते. बघ बघ बघ. वाच वाच. जोरात वाच. आता मोठ्याने वाचशील तर कळेल ना आम्हाला. काय काय? यात लिहिलंय की आपलं ह्या घरामध्ये राहणं हे बेकायदेशीर आहे. हे घर रमा राघव कर्णिक यांच्या नावे आहे, त्या जीवित नाहीत म्हटल्यानंतर तुमचं राहणं बेकायदेशीर आहे. काय संबंध? देवा, मूर्ख लेखाचं काय लिहून पाठवतात? गेले कुठे सगळे? ते तू नको काळजी करू. अगं असू दे. कपडे कशाला हवे? अगं असू दे, मग सगळ्यांचेच कपडे नको का आपल्याला? अशी काय करतेस आई? दे दे. चल माझे नको ना आई. राघवा, ऐक जरा ऐक. राघवा, कपडे भरून झालेत म्हणजे थोडे थोडके, पण मला कळत नाही राहायला कुठे जाऊया आपण. नाही, वर्षाच्या सासरी गेलो असतो, पण आता कसं शक्य आहे ना. काय करायचं सांग. हॅलो रिया, ऐक ना, मी काही दिवस तुझ्या घरी राहायला येऊ का ग? तुम्हाला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही मी. कपडे आणा. हे बघ आनंदी, मी काय म्हणते, मी हॉस्टेलला राहू शकते, माझी सोय होईल. तुम्ही तुमचं बघा. तुम्ही काही विचार केला की कुठे राहणार, काय करणार? हा? मी जाते माझ्या आई बाबांकडे राहायला. अहो, आपणच राहिलोय. ऐक, आपण चिंगी बाळा, तू कुठेही जायचं नाही. अहो अगं थांब, ऐक ना. आबांना फोन करा बरं. हो कर. काय संबंध? अगं माझ्या मैत्रिणीचं घर 3 BHK, आपण तिथे आरामशीर राहू शकतो. अगं नाही ग, थांब ग, पहिले माझं बोलू दे. बघ ऐक 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 राघवा, मला ना तू तीर्थयात्रेला पाठव आणि शक्य झाल्यास मला साऊथलाच पाठव. मी तिथे धर्मशाळा मोठ्या असतात, कारण मंदिरं मोठी असतात. आबांना फोन करा. अरे थांबा थांबा.
काय मूर्खपणा चाललाय? आपल्याला आपल्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. मग तेच म्हणते मी, माझा प्रश्न तोच डोक्यात केव्हाचा आलाय. तू बाजूला सरक. का बाजूला? सरक. नाही मला बोलायचं तुझ्याशी. असं कसं तो बाहेर काढू शकतो आपल्याला? मी तेच म्हणतोय. हे बेकायदेशीर नाहीये घर, आपलं घर आहे हे. राघवा, तू त्याच्याशी भांडण काढलंस ना म्हणून तो असं करतोय. तो मुद्दाम करतोय, बदला घेतोय तो. अरे असं कसं काय मुद्दाम करतोय? मी आता जाऊन बोलतो ना त्याशी. अरे नाही. अरे तू बोलशील काहीतरी आणि अजून काहीतरी गोळ होऊन बसेल रे. अरे बोलावं तर लागेलच ना. असं काय करता तुम्ही? नाही राघवा, उगाच पाण्यात राहून मगरीशी वैर करू नको. तू बॅग भर बाळा. जा. अरे नाही, तू बॅग भर. सोन्या, बॅग भर. अरे थांबा. थांबा. काय करताय तुम्ही? लहान मुलासारखं वागताय. तुम्हाला कळतंय का? थांबा जरा, मला जाऊन त्याच्याशी बोलू द्या आधी. नाही बाळा बाजूला. काय? नाही अरे थांबा. कुठेही जायचं नाही. कुठेही जायचं नाहीये. शांत व्हा बरं आधी. शांत हो बरं आधी. बघ रे, ती उमऱ्यात उभी राहून शिंकतेय. काहीतरी अशुभ होणार आहे. पुन्हा शिंकण्या आधी जा, बॅग भर तू. जा. अरे थांबा, मी काही बॅग वगैरे भरणार नाही. मला जाऊन त्याच्याशी बोलू द्या. नाही ऐका तुम्हाला माझी शपथ आहे. बसा बरं. तुम्ही जरा शांत व्हा. शांततेत विचार करा. आई सांगा. बस रे राजा, मी काय म्हणते, बॅग भर. आपण तात्पुरती कुठेतरी सोय करूया ना. तू भर तुझे गप बसा आणि तुमचे आधी कपडे आतमध्ये जाऊन ठेवा. काही होणार नाही. मी जाऊन त्याच्याशी बोलतो. अहो ऐका ना. जाऊ दे. बोलू वाकडं झालंय. आई बोलू दे. काय आनंदी किती चिडलाय तो. काही उलट सुलट बोलला ना तर अजून गोळ व्हायचा. अरे देवा. उलट सुलट काय म्हणजे 2 दिवस राहायला देईल आपल्याला? आत्ताच बाहेर काढेल तो सेक्रेटरी. असं काही बोललात राहा. नाही तुम्ही काळजी नका करू. मी जाऊन थांबते. मी बघते. मी यांना काही वाईट बोलू देणार नाही. थांबा. आलेच मी. शांतपणे बोल. आई ग, काय करायचं रे देवा या टेन्शनचं? अहो शांततेत बोलाल ना. मी शांतच आहे. डोकं एकदम शांत ठेवा. हो आनंदी, थांब जरा. अरे कर्णिक, नोटिशीचं उत्तर घेऊन आला? मी नोटीसचं उत्तर घेऊन नाही आलोय. ही नोटीस का पाठवली हे मला पण कळायला हवं ना. सगळं त्या नोटिशीमध्ये नमूद केलेलं आहे आणि तुम्ही वकील असून तुम्हाला त्या नोटिसीचा अर्थ नाही कळला? हे बघा, मुद्दा तो नाहीये. तुम्हाला चांगलं माहिती आहे, या बिल्डिंग मध्ये आम्ही गेले कित्येक वर्ष राहतो आहोत. ही बिल्डिंग पूर्ण होण्याआधी मी आणि माझ्या बायको रमाने आम्ही हे घर बुक केलं होतं. हे सगळं माहित असून सुद्धा ही नोटीस तुम्ही मला पाठवली. जसं लिफ्ट चालू करणं आमचं काम आहे ना, तसंच सोसायटीच्या नियमांचं उल्लंघन कोण करत नाही ना, हे बघणं पण आमचं काम आहे. म्हणजे त्या दिवशी मी येऊन तुम्हाला बोललो त्याचा तुम्ही वचपा काढताय. हो नाही, तसं नाहीये. त्यात तुमचा फॉल्ट आहे हेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे. किप्पाळ माझे, काय बोलताय तुम्ही? आनंदी नाही थांबा. तुम्ही काय बोलताय? तुम्ही चूक तुमची आहे. आमच्यावर ढकलून मोकळे झालात तुम्ही. हो वहिनी, काय बोलताय? नाही मला माफ करा, मध्ये बोलत असेल मी. पण मला सांगा, खाली पाण्याचा नळ आहे. हो, तो पाण्याचा नळ कित्येक दिवसापासून गळतो. ते पाणी इतकं वाया जातं की ते पाणी बघून मला गावचा वाहणारा पाट आठवतो. दिसत असेल ना तुम्हाला? दिसत तर असेलच, कारण तुमच्या गाडीच्या खालून ते पाणी वाहत असतं. बरं ते असू द्या. आमच्या बबनला इथे 2 महिने झाले असतील, हो की नाही हो? हं, मग या 2 महिन्यात तुम्ही त्याची सोय नाही केली. राहण्याची सोय नाहीये त्याची. बरं ते सगळं सोडा. आपल्या सोसायटीचा गेट, अहो गंज चढलाय त्याला. ओढून ओढून हात दुखतो. हे वर बघा, स्लॅब बघा, पोपडे पडताय. तो स्लॅब तुमच्या डोक्यावर पडेल, मग कळेल तुम्हाला. आनंदी तू थांब जरा. नाही थांबा तुम्ही. मी बरोबर बोलतेय ना? हा हो वहिनी, तुम्ही मध्ये बोलू नका. आम्ही दोघं बोलतोय ना. का नाही? बोला माझ्याशी. मला बोलायचंय तुमच्याशी. तुमची बरीच कामं बाकी आहेत, ती आधी पूर्ण करा. हो कर्णिक, तुम्ही तुमच्या बायकोला जरा सांभाळा ना. बायकोला सांभाळा म्हणजे? मला काय सांभाळायचंय? चूक तुमची आहे आणि तुम्ही माझ्या नवऱ्याची चूक काढताय. कोणत्या बायकोला आवडेल नवऱ्याची चूक काढलेली? मला अजिबात नाही आवडणार माझ्या नवऱ्याला काही बोललेलं. अहो हा, आता आठवलं मला. तुम्ही लिफ्टची तक्रार केली होती ना, म्हणून त्रास देते आपल्या सगळ्यांना. हे नोटीस बिटीस पाठवणं उगाच करतायत हे. आनंदी जरा थांबशील प्लीज? ऐक. अहो पण तुमचीच बाजू मांडते. हो हो, आपण बोलू. आपण नंतर बोलूया. पण हे तू आता जा बरं.
हा लिफ्ट अजूनही बंद आहे. आता सांगितलं ना तुम्हाला. आपलाच माणूस कोणाशी बोलू देत नाही तर मग काय करायचं? आनंदी आनंदी आनंदी